नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला बॅग भरत असते तेव्हा अद्वैत कलाला विचारतो की तुझं कन्फर्म झालं का जायचं. कला म्हणते की हो, मी चालले माझ्या रूममध्ये. अद्वैतला खूप आनंद होतो. अद्वैत म्हणतो की 1 मिनिट थांब आणि बाथरूममधून जाऊन आता कलाचा ब्रश घेऊन येतो आणि कलाला म्हणतो नाहीतर परत येशील उद्या सकाळी सकाळी हा ब्रश घ्यायला आणि मला तुझं तोंड बघावं लागेल. कला म्हणते की एवढासा ब्रश घेण्यासाठी तुझ्या खोलीचा दरवाजा मी कधीच वाजवणार नाही, त्यापेक्षा मी तो नवीन घेऊन येईल. अद्वैत कलाला म्हणतो की सगळे कपडे घेऊन जा, हा तुझे परत परत यायचं नाही माझ्या खोलीमध्ये. आता तर मी निवांत माझ्या खोलीमध्ये झोपणार. आणि तेवढ्यातच कलाची डायरी त्याला भेटते. तर तो म्हणतो की ही डायरी काय, ही डायरीसुद्धा राहिली ना. कला आता पटकन अद्वैतच्या हातातून ती डायरी हिसकावून घेते आणि मनात विचार करत असते की बरं झालं अद्वैतनी ही डायरी बघितली नाही, नाहीतर डिझाईन्सबद्दल त्याला सगळं खरं समजलं असतं. कला म्हणते की तू आता मला डिस्टर्ब करू नका, हा मला माझं काम करू देत. एक काम कर, गादी न्यायला मला मदत कर, नाहीतर जर गादी नसेल माझ्याकडे तर पुन्हा मला इथे झोपावं लागेल ना. अद्वैत म्हणतो की नाही, तू अजिबात काळजी करू नको, मी स्वतः तुझी गादी खाली नेऊन देतो. इकडे संगीता बाबांना म्हणत असते की अहो ऐका ना, आज मी काही डबा नाही बनवला, मी फक्त पेज बनवली आहे. तुम्ही एक काम करा, गरम गरमच प्यायला छान वाटेल. काजल तिथे बसलेली असते आणि काजलच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. घरामध्ये काही शिल्लक नसल्यामुळे संगीताने ही पेज बनवलेली असते आणि ते आणायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात. ही गोष्ट काजलच्या लक्षात आलेली असते. काजल आता किचनमध्ये जाते तर संगीता ती पेज बाबांना देत असते. काजल म्हणते आई, तू खूपच दिवसांतून पेज बनवलीस ना, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा तू बनवायचीस. आणि पेज सोबतच हिरव्या वालांची भाजीसुद्धा आणि सोबतच तुझ्या हातचं लोणचं. वा वा वा, नाव काढूनच तोंडाला पाणी सुटलं. संगीता मनात विचार करत असते की मुली कितीही मोठ्या झाल्या ना, शेवटी त्यांना लहानपणीच्या गोष्टी आठवतच असतात. लहानपणी तुमचा काका गेला होता तेव्हाही घरावर अशीच परिस्थिती आली होती आणि तेव्हासुद्धा अशीच पेज बनवायला लागायची. पेज पक्वान्न म्हणून नाही तर अडचणीची सोय म्हणून बनवावी लागते. काजल एवढी समजूतदार असते आणि म्हणत असते की मला आणि कलाताईला तर पेज खूप आवडायची आणि मला तर जाम आवडते हा. तर संगीता म्हणते की हो ग, तुला आणि बाबांना आवडते म्हणूनच तर केली आहे. अगं भाजीसुद्धा बनवली असती का, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं. काजल मनात म्हणत असते की मला माहिती आई, घरामध्ये भाजीच नाही आहे तर तू बनवणार कुठे. पण तू आता काळजी करू नकोस, मी आता मोठी झाली आहे आणि आता मी तुला आणि बाबांना मदत करणार. इकडे काका हे ऑफिसला निघालेले असतात. रजनी म्हणते की हो थांबा ना. काका म्हणतात की अगं रजनी, तुला किती वेळा सांगितलं आहे की बाहेर जाताना असं थांबा म्हणू नये म्हणून. काय आहे. तेव्हा रजनी म्हणते की हो तुमच्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या. काका म्हणतात की आता किती दिवसांपासून मी गोळ्या घेतो, नाश्ता झाला तुला लगेच मला गोळ्या आणून देता येत नाही का. रजनी पटकन आता काकांना गोळ्या देते, त्यानंतर डबाही देते. तर काका तिला विचारतात की काय आहे आज डब्यामध्ये. रजनी म्हणते की आज तोंडलीची भाजी केली आहे. लगेच डबा जोराने खाली ठेवतात आणि म्हणतात की तोंडलीची भाजी, तुला माहिती आहे ना मला ती आवडत नाही म्हणून. मी तिथे काम करतो, काहीतरी चटपटीत भाज्या मला भेटाव्या असं मला वाटत असतं. आणि काय देतेस तू, गवार, तोंडली, वांग्याची भाजी, हे काय आहे. तर आता रजनी म्हणत असते की हो उन्हाळ्यात ह्या चटपटीत भाज्या खाल्ल्या की ॲसिडिटी वाढते म्हणून मी नाही देत. काका म्हणतात की हेच तर, तुला माझं काहीच कळत नाही, मला काय आवडतं काय नाही आवडत, तुला काही घेणं देणं नाही. आता तर मी हा डबा खाणारच नाही आणि दिवसभर उपाशीच राहणार. आणि तू पण उपाशीच राहा आणि तुलाही कळेल उपाशी राहिल्यावर काय होतं ते. सगळ्या दिवसाची माझी वाट लावून टाकली. तेवढ्यातच सोहम आणि आबा दोघंही आता जिन्यावरनं खाली येत असतात आणि घरातलं इकडचं तिकडचं पडलेलं फर्निचर आता ते स्टोअररूममध्ये आणून ठेवत असतात. इकडे काजल ही पक्याच्या गॅरेजवर आलेली असते आणि पक्याला ती म्हणत असते की पक्या, आपल्या आईबाबांना खूप गरज आहे रे पैशांची, मला काहीतरी काम दे ना, तुझ्या गॅरेजवर काही काम असेल तर. पक्या तिला म्हणत असतो की माझा गॅरेजचा मालक आहे ना, त्याला ड्रायव्हरची गरज आहे, तू जाशील का तिथे ड्रायव्हर म्हणून. काजल त्यांना म्हणते की काय, मी आणि ड्रायव्हर असं काही पण काय सांगतो रे मला, दुसरं काहीतरी काम असेल तर सांग मला. पक्या तिला सांगतो की मग आपल्याच गॅरेजमध्ये काम करणार का तू. काजल म्हणते की चालेल ना, मी तुझ्या गॅरेजमध्ये काम करेल. पक्या म्हणतो की मी तुला असं चटकन शिकवून देईन सगळ्या गोष्टी. काजल म्हणते की बरं पगार किती देणार आहेस तू. पक्या म्हणतो की महिन्याला 5-7 हजार तर भेटतील. तर काजल म्हणत असते की पक्या, 5-7 हजारामध्ये काय होणार आहे, महिन्याला 5-7 हजार कमवून मी थोडीच घराचं कर्ज फेडणार आहे. आयुष्यात ना काहीतरी मोठं केलं पाहिजे, दुसरं काहीतरी काम असेल तर सांग. तेवढ्यातच पक्याला एक कॉल करतो. पक्या म्हणतो की अरे बापरे, एवढा माल भेटणार आहे. आणि मग पक्या लगेच फोन ठेवतो आणि तिथून जातो. काजल म्हणत असते की अरे पक्या थांब. काजललाही काही कळत नसतं की ह्याला अचानक काय झालं आणि कोणाचा फोन आला ते.
इकडे आता कलाला तिच्या स्टोरूममध्ये शिफ्ट व्हायचं असतं आणि अद्वैत तिची गादी घेऊन येत असतो. त्याचवेळी सोहम आणि आबा हे स्टोरूमच्या दरवाजाच्या बाहेरच उभे असतात आणि दरवाजाला लॉक लावलेला असतो. सरोजही तिथे मागून ऐकत असते. तर अद्वैत विचारतो की ही रूम का बरं बंद आहे. सोहम लगेच दरवाजा उघडतो तर त्यामध्ये सगळं काही घरातलं सामान ठेवलेलं असतं. आबा म्हणतात की अरे ह्या खोलीमध्ये मी घरातलं सगळं सामान शिफ्ट केलं आहे. इकडं गोडाऊनला वाळवी लागली आहे आणि इकडं पेस्ट कंट्रोल केलं आहे. त्यामुळे मी असा विचार केला की घरातलं सगळं जुनं फर्निचर आहे ते स्टोरूममध्ये टाकावं. अद्वैत म्हणतो की अहो आबा पण ही. तेव्हा आबा म्हणतात की ही काय, ती तर तुझ्या खोलीमध्ये राहतेच ना. आबा कलाला विचारतात की सुनबाई तुला ह्याच्या खोलीमध्ये काही त्रास होतोय का. कला नाही म्हणून मान डोलावते. तेव्हा आबा म्हणतात की मग आता राहिलं काय, सगळ्या गोष्टींचा प्रश्नच मिटलाय. आता नाईलाजाने अद्वैत आणि कला पुन्हा एकदा अद्वैतच्या रूममध्ये निघून येतात. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. कला म्हणते की हो रे चांदेकर, ज्या काही वाईट गोष्टी होतात ना त्या कला तुझ्यामुळे झाल्या आणि ज्या काही चांगल्या गोष्टी होतात ना तर अद्वैत त्या तुझ्यामुळे होतात, हो ना. तो उंदीर कुठून आला काय माहिती तुझ्या रूममध्ये आणि तुला इथं झोपावं लागतंय. कला म्हणते की एक मिनिट, तुला काय म्हणायचंय, तो उंदीर मी जाणून बुजून माझ्या रूममध्ये सोडला का. अद्वैत म्हणतो की असू शकतं, कारण काही सांगता येत नाही तुझं. कला म्हणते की एक मिनिट चांदेकर, मला काही हौस नव्हती तुझ्या रूममध्ये येऊन राहायची. आजोबांनी सांगितलं म्हणून मी इथे येऊन राहिले आणि आजोबांची एकही गोष्ट मी टाळू शकत नाही. अद्वैत म्हणतो की हो मग तू खूप आज्ञाधारक आणि गुणी मुलगी आहे ना, सगळ्यांच्या आज्ञा पाळत बसतेस. कला म्हणते की फक्त आज्ञा म्हणून नाही तर ते सून म्हणून मला आदर देतात, म्हणून मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. अद्वैत म्हणतो की एवढं बोलण्यापेक्षा जा ना तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा कला म्हणते की हो का, मग तू एक काम कर, तूच आबांशी बोल आणि मला माझ्या रूममध्ये पाठव. इकडे सोहम आणि आबा दोघंही गप्पा मारत असतात. सोहम आबांना म्हणत असतो की आबा काय सॉलिड प्लॅन केला ना आपण, आणि आपला प्लॅनसुद्धा सक्सेसफुल झाला आणि तुमच्या पुढे तर त्या दोघांना हो म्हणावंच लागलं. आबा म्हणतात की सोहम आज जी काही गोष्ट झाली ना ती खूप भारी झाली बघ, त्यामुळे हे दोघं जण एकत्र तरी राहत आहे. मला वाटलंच नव्हतं ही दोघं एकत्र राहतील, आणि जर हे दोघं एकत्र राहिलीच नाही तर एकमेकांना ओळखतील तरी कशी. आज मला संधी सापडली आणि त्यामुळेच ते दोघं जण एकत्र आले. तेवढ्यातच सरोज तिथे येते. सरोज म्हणते की काय झालं आबा, तुमच्या दोघांचं काय झालं होतं, मी अचानक आल्यावर तुम्ही दोघंही गप्प बसले. आबा म्हणतात की काही नाही ग, आमच्या दोघांचं एक सिक्रेट आहे. म्हणजे घरामध्ये सगळ्यात मोठा मी आहे आणि छोटा हा, त्यामुळे आमच्या दोघांची एक पार्टी आहे. आम्ही असंच काहीतरी इकडे तिकडे करत असतो. तर सरोज म्हणत असते की आबा अहो तो लहान आहे आणि तुम्ही त्याला साथ देता. तितक्यातच आता सोहमला काजलचा फोन येतो. काजल म्हणते की अरे मित्रा आपल्याला आज भेटायचं होतं. सोहम म्हणतो की आपल्याला आज भेटायचं होतं म्हणजे मला माहीत नव्हतं ही गोष्ट. तर काजल म्हणते की अरे तसं नाही, म्हणजे मला तुला भेटायचं होतं. काजल सांगते की तुमच्या बंगल्याच्या तिथे एक साई कृपा म्हणून बंगला आहे ना, मी तिथेच आहे, तू ये लवकर. तर आता सोहमला खूप आनंद झालेला असतो, कारण काजलने त्याला भेटायला बोलवलेलं असतं. तर सोहम लगेचच तिथून निघून जातो. सरोज आता आबांना म्हणत असते की आबा तुम्ही स्टोर रूम मुद्दाम बंद केलं ना, माहिती आहे मला. ती मुलगी माझ्या मुलासोबत राहावी अशी तुमची इच्छा आहे, म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं, ही गोष्ट माहिती आहे मला. मुलीच्या रूममध्ये उंदीर होता तर तुम्ही डायरेक्टली तिला माझ्या मुलाच्या रूममध्ये पाठवलं. म्हणजे मला हे जेव्हा कळलं तेव्हा मला संतापच झाला होता. आणि आता पेस्ट कंट्रोलचं तुम्ही नवीन नाटक सुरू केलं. ती मुलगी स्टोर रूममध्ये सुद्धा राहू शकते, परंतु तुम्हाला मात्र तिला अद्वैतच्या रूममध्येच ठेवायचे आणि म्हणून तुम्ही हे सगळे नाटकं केले. आणि मी माझ्या मुलाला पूर्णपणे ओळखते, त्यामुळे एक ना एक दिवस कलाला तिच्या रूममधून बाहेर यावंच लागेल. आबा आता सरोजला म्हणत असतात की सरोज अगं प्रत्येक गोष्टीचा विचार तू अगदी चौफेर करत असते, मग या गोष्टीमध्ये सुद्धा विचार कर ना. अगं नुसता रागराग करून काय होणार आहे. मला माहिती आहे की आपला अद्वैतही जरा थोडासा रागीट आहे, परंतु त्या पोरीचाही जरा विचार कर. हे बघ माझी केस ही अशी उन्हामध्ये पांढरी नाही झाली, आणि एक दिवस आपला अद्वैत कलाला बायको म्हणून स्वीकारणार म्हणजे स्वीकारणार, आणि सुखाने संसार सुद्धा करणार. दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आल्या ना की सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतात. सरोज म्हणते की आबा माझ्या मुलाला मी पूर्णपणे ओळखून आहे, एवढंच मी तुम्हाला सांगते, आणि माझा मुलगा त्या मुलीला कधीही स्वीकारणार नाही. जाऊ देत ना आबा, मी तुमच्या गोळ्या काढून ठेवल्यात, तुम्ही ब्रेकफास्ट झाल्यावर तुमच्या गोळ्या घ्या. आबा म्हणत असतात की सगळं काही वेळच्या वेळी होणार आहे सरोज, आणि अंबाबाईच्या इच्छेपुढे कोणाचंही काहीही चालत नाही. तर इकडे सकाळी सकाळी आता कलाची अंघोळ झालेली असते आणि कला तिचे केस झटकत असते आणि अद्वैतच्या अंगावर ते उडत असतं. अद्वैत म्हणतो की काय करतेस, हे मुद्दाम करतेस ना, तुला दिसत नाही का मी इथे काम करतोय ते. आणि मग कला आता मुद्दाम अद्वैतच्या अंगावर ते केसांमधलं पाणी उडवते आणि त्याला म्हणते की याला मुद्दाम म्हणतात, कळलं.
कला अद्वैतला विचारते की तुला सगळेजण मुद्दाम त्रास देता असंच तुला वाटतं का? अद्वैत म्हणतो की सगळे नाही पण तू नक्की. अद्वैत म्हणतो की तुला काही समजतं का? एवढा महागातला लॅपटॉप आहे माझा, काही झालं असतं, काही खराब वगैरे झालं असतं म्हणजे काय केलं असतं? कला म्हणते की हो का? एवढंसं झाल्यावर तू एवढं ओरडतो आणि हेच जर दुसरं कोणाच्या हातून झालं असतं तर? नाहीतर तुझ्या रूमचं छतच गळायला लागलं असतं तर काय केलं असतं? आता अंजू आलेली असते आणि अंजू कलाला आवाज देत असते, तरीही कलाचं आणि अद्वैतचं भांडण सुरूच असतं. आता अंजू त्या दोघांना आवाज देत असते तरी त्यांचं भांडणे चालूच असतात. त्यामुळे अंजू आता जोराने ओरडते की ओ कलाताई, ओ अद्वैत दादा. आणि असं म्हटल्यावर आता दोघेही तिच्याकडे बघू लागतात. तर कला विचारते की काय अंजू, काय झालं? अंजू म्हणते की आजोबांनी नाश्ता करायला बोलवलंय, चला बरं लवकर. असं म्हटल्यावर कला म्हणते की ठीक आहे, आलोच आम्ही. अद्वैत म्हणतो की सगळं काही तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे एवढा टाइमपास झाला आणि त्यामुळे आबांना स्वतः निरोप द्यायला लागला. कला म्हणते की बघितलंस ना, पुन्हा एकदा हे सगळं माझ्यामुळेच झालंय असाच तू आरोप करतोय. तुझ्यासोबत बोलण्यातच काही अर्थ नाहीये. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत खाली नाश्त्यासाठी आलेले असतात तेव्हा आबा म्हणत असतात की दोघंही एकमेकांसोबत खूप छान दिसतंय, असेच नेहमी सोबत राहत जा. तेव्हा सरोज म्हणत असते की दोघंही एकमेकांच्या बरोबरीचे कधी होऊ शकत नाही. आबा सर्वांना सांगतात की उद्या सकाळी आपण सर्वजण देवदर्शनाला जातोय. आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत तू जरा घरीच थांब. तर सरोज म्हणते की अद्वैतला घरी थांबायची काही गरज नाही आहे, मी एकटी घरी थांबते. तर आबा म्हणतात की नाही, अद्वैत घरी एकटा थांबणार आहे आणि सोबत त्याच्या कला असणार आहे आणि आपण सर्वजण देवदर्शनाला जाणार आहोत. कला मनात विचार करते की बापरे, म्हणजे 2 दिवस सगळे दर्शनाला गेल्यावर घरी फक्त आगाऊ आणि मीच असणार. कला आणि अद्वैतला दोघांनाही फार टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.